मराठी भाषेचे व तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक म्हणून सुद्धा ते सर्वांना सुपरिचित आहेत. भारतीय समाज व्यवस्थेला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय मूल्यावर आधारित स्थैर्य प्राप्त व्हावं यासाठी सर नेहमी प्रयत्नशील असतात. सर सध्या सेक्युलर मुवमेंटचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत आणि या संस्थेच्या वतीनं प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर अनेक प्रबोधनपर शिबिरं भरवली जातात. असे थोर विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी व्याख्याते आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. सरांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. शाहू आंबेडकर फोरम कोल्हापूरच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभाचे प्रमुख त्यांचा सत्कार करायचा डॉक्टर सुनील तलवारे या फोरमचे कोल्हापूरचे अध्यक्ष प्रोफेसर श्रीमती तलवारे, सुरेश शिपूरकर सर, एस महाजन सर, ए.बी. कांबळे सर आणि समोर इतकी माणसं बसलेले आहेत परिचयाची की त्यातच वेळ जाईल. तरी पण कसं आहे की आमचे प्राध्यापक डॉक्टर भरत नाईक, अशोक चौकाकर, गणकाबा भोसले, विनय कांबळे, नामदेवजी कांबळे, अरबी कोसंबी आणि सगळे बाकीचे आपण सगळे गणकाबाजी भोसले आणि गौरव भास्कर, सर्व बंधू बहिणींनो, बोलायला सुरुवात करण्यापूर्वी एक खुलासा करावा लागेल की बोलण्याच्या ओघामध्ये व्यक्तिगत प्रेमापोटी माणसं बोलतात, हे सगळं स्वीकारता येईल असं नाही. आमचे महाजन सर गौतम पुत्र कांबळे स्कूल ऑफ थॉट असं म्हणाले, असं नाही आहे ते. आणि आपण सगळे बाबासाहेब आंबेडकरांच्या स्कूल ऑफ थॉटचे विद्यार्थी आहोत. मीही विद्यार्थीच आहे. फार तर एक दुरुस्ती करता येईल की स्कूलमध्ये शिकवणारे जे लोक असतात त्यांना शिक्षक म्हणतात, तर राजा ढाले हे आमचे प्रदीर्घ काळ शिक्षक होते. मला असं यातले बरेच लोक त्यांचेच विद्यार्थी आहेत. मी त्यापैकीच एक विद्यार्थी आहे, ते मला सांगितलं पाहिजे. दुसरं असं की सर कोल्हापूर, तलवारे सर, कोल्हापूर म्हणजे कसं आहे, असा पाण्याचा धबधबा असतो ना, तसं प्रेमाचा धबधबा आहे. आपण जाऊन नुसतं खाली बसायचं, भिजून चिंब होतो आपण. हा, प्रवाहाबरोबर एखादा बारकात दगड येतो, तो भाग आपण वेगळा तेवढा सहन करायला पाहिजे, कारण आहे तसं असं. सांगायला मी आपली परवानगी घेतो अध्यक्ष महोदय. बऱ्याच गोष्टी माझ्याविषयी माहिती नसाव्यात. त्यातली एक गोष्ट अनुषंगिक, कॉमर्स कॉलेजमध्ये माझं सिलेक्शन झालं, त्याच वेळेला लफ्टिंग सोसायटी सांगलीची सिलेक्शन झालं आणि मी सांगलीच राहतो. तर मी विचार केला, सांगलीत नोकरी केली असती तर माझी सगळी शक्ती नोकरी टिकवण्यासाठी गेली असती, बाकीचं काही करता आलं नसतं मला. कोल्हापुरात आलो, तो निर्णय मी घेतला त्यावेळेला 900 रुपये पगार होता आणि 300 रुपये माझा लॉस होणार होता. पण पैसा त्यावेळेला बघितलं ना, आधी बघत नाही, सोडून द्या. आणि मी कोल्हापूर निवडलं आणि माझ्या आयुष्याला एक फार मोठी कलाटणी मिळाली. त्याच वर्षी म्हणतो 81 आलो आणि 82 मानगाव परिषद, आणि अख्ख्या महाराष्ट्रात एका रात्रीत आम्ही प्रसिद्ध झालो. म्हणून कोल्हापूरमुळे आम्ही घडलो, मोठे झालो. त्यामुळे कोल्हापूरच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं या निमित्ताने सुद्धा कर्तव्य समजतं. आणि ही भावना माझ्या आयुष्यभर लक्षात आहे, त्यामध्ये काय दोमत नाही. आणि म्हणून माझ्या या विषयाकडे वळतो. विषयाकडे वळताना मी विनंती करेन माझ्या मित्रांना, खरं तर तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे सर,
एक तर तुमचं पहिल्यांदा अभिनंदन, तुमचं म्हणजे फोरमचं सगळ्या, की एखाद्या अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम कसा करावा त्याचं एक मॉडेल तुम्ही घालून दिलं असं मला वाटतं. एक नंबर 2, यात मलाही सहभागी करून घेतलं त्याबद्दल फोरमचे आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि मी माझ्या मांडणीला सुरुवात करतो. तलवारे साहेबांच्या बद्दल खूप बोलता येईल. ते कोल्हापूरला आले तेव्हाच मी जाऊन भेटलो, त्यांच्या घरी जाऊन आलो. त्यांनी दीपस्तंभ सांगलीला उभा केला, बरोबर ना? दीपस्तंभ मी नाही केलं, असं म्हणतात. येस. त्यांच्याबद्दल मी एकच वाक्य बोलीन की नोकरी करता करता चळवळीला पूरक अशा पद्धतीचं काम कसं करता येतं त्याचं हे एक प्रेरक आणि मार्गदर्शक उदाहरण आहे. आमचं कसं आहे, प्राध्यापकाची नोकरी नाही, ती तिच्याबद्दल बोलायला नको असं तिथं सगळे प्राध्यापक बसले. पण मी अभिमानानं सांगेन आणि ती कोल्हापूरचीच देण म्हणेन की कोल्हापूरच्या रस्त्यावरती पुरोगाम्यांचा, परिवर्तनवाद्यांचा, शाहू फुले आंबेडकरांचा मोर्चा आहे रस्त्यावर. आम्ही वर्गात शिकवत बसलोय असं कधीही झालं नाही, कधीही झालं नाही. म्हणजे मी वर्गात आहे बाहेर मोर्चा आहे असं नाही झालेलं कधीच नाही. तर सगळे साक्षीदार आहे. म्हणजे अर्थात आमच्या नोकरीचं स्वरूप होतं ना ते जरा लिबरल असल्यामुळे ते शक्य आहे. दुसऱ्या कुठल्या नोकरी ते शक्य झालं नसतं, हेही मला मान्य करावं लागेल. एवढं अनौपचारिक औपचारिक बोलून माझ्या विषयाकडे वळतो. मगाशी आमच्या कांबळे साहेबांनी तर चव्हाण सरांनी बोलले की संविधान बदलतं आहे, अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे, धार्मिकता वाढलेली आहे, अमुक आहे. मी सेक्युलरिझम वरती बोलणार आहे आणि त्यासंबंधी सुरुवातीलाच एक वाक्य वापरतो. हे जे आता भारतामध्येच नव्हे तर जगभरामध्ये धार्मिक उन्माद जो माजलेला आहे, आमचं एक साधं सूत्र आहे की ज्याला ज्याला धर्म आहे ना तो धार्मिक बनतो, धार्मिक बनलेला मनुष्य धर्मांध बनतो, धर्मांध बनलेला मनुष्य हिंसक बनतो आणि हिंसक मनुष्य हिंसेचं समर्थन करतो. आणि हिंसेचं समर्थन हे प्रत्यक्ष हिंसेपेक्षा शतपटीनं घातक असतं, कारण समर्थ हे पुढच्या हिंसेला परवानगी देते. पण या सगळ्याला एक लस आहे, रोगावर लस असते ना तशी लस आहे आणि त्या लसीचं नाव आहे सेक्युलरिझम. आणि म्हणून मी एक थोडासा वेळ काय बोलेन ते नीट आपण समजावून घेऊया. मी त्यामध्ये परिपूर्ण आहे असं नाही, परंतु तो विषय इतका महत्वाचा आहे त्यामुळे आपण तो पुन्हा पुन्हा समजावून घेतला पाहिजे असं मला वाटतं. सेक्युलरिझमचं तत्व जर टिकलं भारतामध्ये आणि जगामध्ये तर भारताचं जगाचं भवितव्य चांगलं आहे. जर ते पराभूत झालं सेक्युलरिझमचं तत्व तर भारताचं जगाचं काही खरं नाही, तो त्याचा ऱ्हास होईल. एक तर माणसं जिवंत राहणार नाहीत आणि जिवंत राहिली तर ती ज्याला आपण शारीरिकदृष्ट्या आंधळी पांगळी म्हणतो तसं बौद्धिकदृष्ट्या आंधळी पांगळी अधू राहते असं मला वाटतं. आणि म्हणून हा विषय केवळ मांडणीचा किंवा वैचारिकतेच्या स्तरावरचा नाही तर तो आपल्या थेट जीवनाशी निगडीत असणारा असा हा विषय आहे. माझ्या पद्धतीने मी मांडणी करण्याचा प्रयत्न करतो. भारतामध्ये, जगामध्ये काय मला माहित नाही, पण भारतामध्ये सेक्युलरिझम या शब्दाबद्दल, त्याच्या अर्थाबद्दल, त्याच्या अन्वयार्थाबद्दल जो काही गोंधळ घातलेला आहे तो सर्वाधिक आहे. म्हणजे सेक्युलरिझमचे अर्थ जितक्या विद्वानांनी लावलेले आहेत ते परस्पर विरोधी पण आहेत. मी हा गोंधळ माझ्या व्याख्यानाच्या निमित्तानं थोडा कमी करण्याचा प्रयत्न करीन. नष्ट होईल असं नाही, परंतु कमी करण्याचा प्रयत्न करीन. यासाठी मी सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकरांचं एक कोटेशन तुम्हाला वाचून दाखवतो. प्राचीन हिंदू समाजात कायदा ईश्वर प्रणीत आहे अशा प्रकारचे कित्येक अपसमज रूढ होते. त्यामुळे एकेकाळी प्रगतीच्या शिखरावर असलेले आपले राष्ट्र तसे प्रगतीशील राहू शकले नाही. धार्मिक कायदा विरुद्ध सेक्युलर कायदा असा लढा येथेही झाला, परंतु धार्मिक कायदा येथे श्रेष्ठ ठरला. देशाच्या ऱ्हासाचे ते एक प्रमुख कारण बनले. म्हणजे भारत
मागासलेला का राहिला, त्याचं एक कारण बाबासाहेबांनी दिलंय की त्यावेळेस त्यांनी वापरला धर्मनिरपेक्ष शब्द. धर्मनिरपेक्ष कायदा आणि धार्मिक कायदा याच्यामध्ये संघर्ष लढा झाला आणि धार्मिक कायदा यशस्वी झाला आणि सेक्युलर कायदा धर्मनिरपेक्ष कायदा पराभूत झाला. त्याचा परिणाम म्हणजे भारत देश मागास राहिला, त्याचा ऱ्हास झाला, त्याची अधोगती झाली. बाबासाहेब आंबेडकरांचं हे निष्कर्ष जे विधान आहे ते आज भारतासह जगाला लागू आहे. कारण पुन्हा एकदा आज केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये धार्मिक कायदा विरुद्ध सेक्युलर कायदा असा संघर्ष चालू आहे. आपण पाहतो की दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक छोटी मोठी युद्ध झाली. आता सुद्धा समाप्तीच्या पॉइंटवर आलेलं आहे युक्रेन आणि रशियाचं युद्ध. या सगळ्या युद्धांच्या कारणमीमांसेमध्ये अन्य वेगवेगळी जरी कारण दृश्य स्वरूपात दिसत असली तरी त्याच्यामध्ये आतमध्ये कुठेतरी सतत धार्मिकता हे एक महत्वाचं कारण राहिलेलं आहे. वरवर पाहता दुसरी कारण आहेत, नाही असं नाही, पण आतमध्ये धार्मिकता ही आहेच, नाही असं नाही. आणि म्हणून आज जो पुन्हा एकदा धार्मिक कायदा विरुद्ध सेक्युलर कायदा असा जो लढा चालू आहे त्यामध्ये जर पुन्हा धार्मिक कायदा श्रेष्ठ ठरला आणि सेक्युलर कायदा जर पराभूत झाला तर उद्या भारताबरोबर जगाचाही ऱ्हास ठरलेला आहे. त्यासाठी कोणी भविष्यवेत्याची गरज आहे असं मला वाटतं. एक थोडक्यामध्ये मी याची थोडीशी पार्श्वभूमी सांगून मी महत्वाच्या मुद्द्याकडे येतो. काय पहा की मानवी विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती माणसांचं संगोपन व्हावं आणि संरक्षण व्हावं यासाठी काय व्यवस्था निर्माण झाल्या, त्याला आपण संस्थाही म्हणू शकतो. जसं की कुटुंब संस्था आहे, जसं की धर्म व्यवस्था आहे, जसं की राजकीय व्यवस्था आहे, जसं की शिक्षण व्यवस्था आहे, जसं की अनेक व्यवस्था आहेत. या व्यवस्था निर्माण झाल्यानंतर आणखीन एक प्रोसेस घडली आणि त्या व्यवस्थेमध्ये एककेंद्री किंवा बहुकेंद्री अशा सत्ता निर्माण झाल्या, पॉवर ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. आणि जेव्हा सत्ता निर्माण होते तेव्हा शोषण आपोआप त्याच्या पाठीमागे. म्हणून सगळ्या व्यवस्थांच्या मध्ये व्यवस्थांतर्गत शोषण सुरू झालं, व्यवस्थांतर्गत गुलामगिरी सुरू झाली आणि त्याच्या पुढची स्टेप अशी झाली की वेगवेगळ्या सत्तांच्या मध्ये तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ अशा प्रकारचा संघर्ष सुरू झाला. किंबहुना एका व्यवस्थेच्या सत्तास्थानी असलेल्यांना असं वाटायला लागलं की अन्य व्यवस्थेच्या सत्तास्थानीही आपणच असावं. त्यातील सर्व अधिक दीर्घकाळ टिकलेला आणि चाललेला संघर्ष म्हणजे राज्यसत्ता श्रेष्ठ की धर्मसत्ता श्रेष्ठ. याचा संघर्ष खूप जुना आहे. एक आहे की धर्मसत्तेने अन्य सगळ्या सत्ता किंवा धर्मसत्तेने अन्य सगळ्या व्यवस्था आपल्या अधीन ठेवण्याचा प्रयत्न केला सतत. त्यात राजसत्ताही आली आणि म्हणून दीर्घकाळ जेव्हा जेव्हा राजेशाही निर्माण झाली असेल तेव्हापासून धर्मसत्तेने राजेशाहीला आपल्या अंकी ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि मग एका विशिष्ट टप्प्यावर राजसत्तेने धर्मसत्तेचे अधिकार नाकारायला सुरुवात केली. हा संघर्ष युरोपमध्ये तर 1000-1500 वर्षाचा आहे. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर बायबलमध्ये एक संदर्भ सापडतो सेक्युलरिझमचा. मी सेक्युलरिझमकडे येण्यापूर्वी त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगत आहे. बायबलमध्ये एक असा संदर्भ आहे की रोमच्या सम्राटाने लोकांच्यावरती कर लादला. प्रत्येक मानसिक त्याला काय कर म्हणतात, आपल्याकडे तो जिजिया कर कधी तर होता. कर लादल्यावर काही शहाणे लोक येशू ख्रिस्तांच्याकडे गेले आणि म्हणाले की हा कर आम्ही द्यायचा की नाही. भेटायला गेलेल्या लोकांचा हेतू असा होता की येशू ख्रिस्ताला अडचणीत आणायचं.
म्हणजे आता रोमच्या सम्राटाच्या विरुद्ध भूमिका घेतो की त्यांच्या बाजूची घेतो म्हटलं तर मग लोक म्हणतील तोही तसाच आहे, अशा पद्धतीचं काहीतरी होईल. आणि मग हे लोक गेले म्हणाले आम्ही कर द्यायचा की नाही. येशू ख्रिस्त मोठेच महानच मोठेच होते. ते म्हणाले तुमच्याकडे काही नाणे आहेत का, तर आहेत. अर्जुन देसाई बसले तिथे, त्यांना एकदा मी म्हणतो सांगतो. तर ते म्हणले नाण्यावर शिक्का कोणाचा आहे, तर सीझरचा आहे. सीझर म्हणजे योद्धा किंवा त्याचा सम्राट. मग म्हणाले जे सीझरचं आहे ते सीझरला द्या, ते देवाचं आहे ते देवाला द्या. असे खेळ आहे त्यांच्याकडे प्रसिद्ध. म्हणजे राजकारभाराच्या संदर्भात, लौकिकतेच्या संदर्भात, भौतिकतेच्या संदर्भात, या जगाच्या संदर्भात जे आहे ते राजाचं आहे. आणि पारलौकिक आहे ते आहे काय ते देवाचं आहे. म्हणजे मेल्यानंतर तुम्ही काय द्या तर ते देवाला द्या, आता जिवंत आहे तुम्ही सम्राटाचा कर द्या. पण ते कर द्या म्हणत असताना त्यांनी जे लॉजिक वापरलं ते लॉजिक महत्वाचं आहे. आणि त्याचा वाढवलेला विकसित केलेला अर्थ असा आहे की येशू ख्रिस्त असं म्हणत नाही, पण इंटरप्रिटेशन असं आहे की मी जरी देवाचा पुत्र असलो तरी राजाच्या कारभारामध्ये मी हस्तक्षेप करू शकत नाही. आणि इथे सेक्युलरिझमचा उदय. इथे म्हणजे कसं की भौतिकता आणि अधिभौतिकता याच्यामधला संघर्ष म्हणजे धर्म आणि सेक्युलरिझमचा संघर्ष आहे असं मला वाटतं. याच्यानंतर पुढे दोन तलवारीचा सिद्धांत आला. हे जरा ऐकून घ्या, पुन्हा कधी वाचता तुम्ही वाचा, पण ऐकून. हा दोन तलवारीचा सिद्धांत काय आहे की मान्य केलं तह झाला की नाही, राज्यसत्ता स्वतंत्र, धर्मसत्ता स्वतंत्र. पण इथे गोम आहे. त्यावेळेच्या पोपनी परवानगी दिली, ठीक आहे राज्यसत्ता सेपरेट, आम्ही काय ते हस्तक्षेप करणार नाही, धर्मसत्ता हस्तक्षेप करणार नाही, पण सम्राट किंवा राजा हा पवित्र असला पाहिजे आणि पावित्र्याचं सर्टिफिकेट देण्याचा अधिकार पोपला. हे फार गमती आहेत बरं का, सगळ्या खूप गमती आहेत. वेळ कमी नाही तर मी तुम्हाला फार गमती सांगितली असत्या. या काळामध्ये मग ते म्हणाले तुम्ही राजकारभार हा सम्राटाने बघायचा आणि मृत्यूनंतर जे काय असेल ते पोपने बघायचे. पोपच्या लगेच लक्षात आले की आपल्यातच काहीच राहिलं नाही. आणि मग त्यांनी काय युरोपमध्ये पण मूर्ख लोक असणारच होतेच की. मूर्खांची संख्या काय आपल्याकडे जास्त आहे असं नाही, सगळीकडेच आहे. त्या काळात पोपनी जेव्हा स्वर्गाचं तुम्ही बघा म्हटलं, त्यांनी स्वर्गाची तिकीट छापली सर, लोकांनी विकत घेतली. आणि ते पोप काय करायचे, गावोगाव फिरायचे, प्रवचन द्यायचे आणि जाताना ती मग झोंबड उठायची कशाला, त्या तिकीट घ्यायला. तर ते पण एक शहाणा होता. एका नगरामध्ये त्यांनी प्रवचन ऐकलं. ते म्हणाले तुम्हाला स्वर्गात जायचं आहे, तुझे तिकीट आहे माझ्याकडे, प्रवचन संपल्यावर घेऊन जावा. लोक एकदम उठला, मला बोलायचं आहे म्हटलं, तर बोल ना. तर मला तुमच्याकडे स्वर्गाची तिकीट आहे, तर होय. नरकाचे आहेत का, तर आहेच की मला. आता नरकात कोण जाणार, त्यामुळे 15-20 तिकीट काढलेली. काही लोकांना नरकात जायला सुद्धा हौस असते, तर ते 15-20 तिकीट काढलेली. तर म्हणलं तो माणूस म्हणाला ती 15-20 तिकीट केवढ्याला आहे, तर एवढ्याला आहे. ते सगळी तिकीट मला दे. त्याने सगळी तिकीट घेतली. मायपर असा म्हणाला, लोक हो, नरकाची सगळी तिकीट मी घेतलेली आहेत, नरक हाऊसफुल आहे, दरवाजा बंद आहे, कोणी मेलं तर डायरेक्ट स्वर्गातच जाणार, ही तिकीट काय तर घेऊ नका स्वर्गात. गमतीचे हे हा मुद्दा गमतीचा नाही. हा मुद्दा माणसाच्या अंधश्रद्धेकडून विवेकाकडे जाण्याचा, अंधश्रद्धेकडून विज्ञानाकडे जाण्याचा, किंवा अनेक प्रकारच्या शाहीकडून लोकशाहीकडे येण्याचा सुद्धा हा एक प्रोसेस आहे. अलीकडे दोन माणसांचा उल्लेख केला पाहिजे की ते म्हणजे एक हॉलिवोके नावाचा जो मनुष्य होता तो, आणि ब्रॉडला, या दोघांनी त्या सेक्युलरिझमची जरा बऱ्यापैकी मांडणी केली. विशेषतः हा जो हॉलिवोक आहे
जॉर्ज जॅकॉब हॉलिओके यांनी त्याची 3-4 पुस्तकं महत्वाची आहेत. त्यातली 2 आणखीन महत्वाची आहेत की द प्रिन्सिपल्स ऑफ सेक्युलरिझम. वेळ मिळाला, उपलब्ध झालं तर अवश्य वाचा. ते मी पुढे मांडेन किंवा लक्षात राहील तर विसरून जाईल. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला जो धम्म आहे विनय सर, त्याची जी वैशिष्ट्य आहे धम्माची, ही वैशिष्ट्यने या होलिओकेने सेक्युलरिझमची सांगितलेली वैशिष्ट्य याच्यामध्ये खूप साम्य आहे. ते मी शेवटी आलं लक्षात तर बोलेन. दुसरं त्यांचं त्याच्यापेक्षा महत्वाचं पुस्तक आहे द ओरिजिन अँड नेचर ऑफ सेक्युलरिझम. असो तर ही जी काही पुस्तकं जॉर्डन यांनी बांधून एक सेक्युलरिझम व्यवस्थित मांडणी केली आणि त्याच्यानंतर मग जगभरामध्ये त्याचा सुव्यवस्थित असा प्रचार प्रसार झाला आणि मग काही त्याच्या व्याख्या करण्यात आल्या. त्या एकेका वाक्यामध्ये एक व्याख्या सांगून मी पुढच्या मुद्द्याकडे येतो. ही व्याख्या एवढ्यासाठी तुम्ही लक्षात ठेवायची की या व्याख्येच्या अनुषंगाने आपण भारताच्या संविधानामध्ये सेक्युलरिझम कसा आहे याचा एक आपण आराखडा किंवा आढावा घेणार आहोत. म्हणून ही व्याख्या महत्वाची आहे शोध घेण्यासाठी. पहिली व्याख्या ती अशी आहे द वॉल ऑफ सेपरेशन बिटवीन चर्च अँड स्टेट. म्हणजे मगाशी म्हटलं तसं की 2 फारकच झाली. म्हणजे राजसत्ता आणि धर्मसत्ता, चर्च आणि स्टेट यांच्यामध्ये फारकत करणारं तत्व म्हणजे सेक्युलरिझम. पहिली व्याख्या सोपी. आपल्याकडे ते लागू होत नाही त्याची कारण मी पुढे सांगेन. दुसरं वैशिष्ट्य असं की सेक्युलरिझमची वैशिष्ट्य काय तर वर्ल्डली म्हटले म्हणजे या जगाशी निगडीत, या जगाशी जे जे निगडीत असेल ते सेक्युलर, या जगाशी निगडीत जे नाही ते सेक्युलर नाही, किंवा या जगाच्या पलीकडच्या जगाशी जे काय असेल त्याचा आणि सेक्युलरिझमचा काही संबंध नाही. बुद्ध हे सांगतो ना या जगाशी संबंधित तत्व पारलौकिकतेशी तो बोलत नाही बुद्ध. दुसरं असं की मटेरियल म्हणजे भौतिक, तेच त्याचा अर्थ येवादी म्हणता येईल. नॉट स्पिरिच्युअल असं म्हणतो. म्हणजे मटेरियल म्हणजे सेक्युलरिझम बट नॉट स्पिरिच्युअल. त्याला स्पिरिच्युअलचे अनेक अर्थ आहेत. चैतन्यवादी आहे, अध्यात्मवादी आहे, वगैरे 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 असं. अब्सेन्स ऑफ रिलिजन असाही त्याचा एक अर्थ आहे. म्हणजे धर्माचं अब्सेन्स म्हणजे धर्मातीत म्हणू आपण, धर्माच्या पलीकडे. राज्य, शिक्षण, शासन, नैतिकता ठरवण्याचे निकष हा धर्म असता उपयोगाचा नाही असं एक व्याख्या केली. निगेटिव्ह आहे. म्हणजे शिक्षणाचा धर्माचा संबंध नसला पाहिजे. नीती माणूस नीतीने वागतो की अनीतीने वागतो ठरवण्याचा निकष धर्म असता उपयोगाचा नाही. प्रशासनामध्ये धर्म नाही असा तो एक विचार आहे. मला आवडलेली सर्वात महत्वाची व्याख्या ती अशी की ए सिस्टम ऑफ पॉलिटिकल और सोशल फिलॉसॉफी दॅट रिजेक्ट ऑल फॉर्म ऑफ रिलिजियस फेथ असं म्हणतो. त्याचं मराठीत असं करता येईल की हे एक तत्व, राजकीय किंवा सामाजिक असं एक तत्व आहे की जे तत्व सर्व धर्माच्या सर्व प्रकारच्या श्रद्धांना नाकारते. सर्व धर्माच्या सर्व प्रकारच्या श्रद्धांना नाकारते. श्रद्धा आणि सेक्युलरिझम एकत्रित होऊ शकत नाही असं ते आहे. मला ही खूप चांगली अशी व्याख्या वाटली. पण आम्ही जी केलेली आहे, आम्ही म्हणजे सगळा अभ्यास करता 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 एका पॉइंटला आम्ही येऊन थांबलो. ती व्याख्या वाचतो आणि मी पुढच्या मुद्द्याकडे जातो. मानवी दुःख, गुलामगिरी आणि शोषण याचं कारण आणि समर्थन बनलेल्या सर्व धार्मिक व्यवस्था अपवाद नाही. आणि अशा प्रकारच्या धार्मिक व्यवस्थेने ज्या अन्य व्यवस्था म्हणजे जसं की शिक्षण, प्रशासन या व्यवस्थेमध्ये जर शिरकाव केला असेल तर त्याही व्यवस्थेमध्ये मानव मुक्तीच्या उद्देशाने केलेला हस्तक्षेप म्हणजे सेक्युलरिझम होय. एका वाक्यात चुकीच्या का असेना, अमानुष का असेना, अमानवी का असेना अशा धार्मिक व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करणारं तत्व म्हणजे सेक्युलरिझम होय. याला आधार काय आहे ही व्याख्या जी आम्ही केली. याला आधार काय? याला आधार भारताच्या संविधानामधलं 25(1) कलम.
काय म्हणतं 25 कलम की सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य आणि या भागातील म्हणजे भाग 3 कॉन्स्टिट्यूशनचा अन्य तरतुदींच्या अधीन राहून सशक्त बुद्धीच्या स्वातंत्र्याला आणि धर्ममुक्तपणे प्रकट करण्याच्या, आचरण्याच्या व त्याचा प्रसार करण्याच्या अधिकाराला सर्व व्यक्ती सारख्याच हक्कदार राहतील, असं हे 25 कलम आहे. याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत? पहिली गोष्ट आहे ती धार्मिक स्वातंत्र्य निरंकुश नाही, ते कंडिशनिंग आहे. काय कंडिशनिंग आहे? तर तुम्ही धार्मिक स्वातंत्र्याचा उपभोग घेताना सामाजिक सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे, आरोग्य बिघडलं नाही पाहिजे, नैतिकतेला धक्का लागला नाही पाहिजे. आणि तसं होत असेल म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा उपभोग घेताना समाज सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य बिघडत असेल तर शासनाने त्यात हस्तक्षेप करावा. हस्तक्षेप करणारं जे तत्व ते सेक्युलर. शासन करीत नसेल तर न्यायपालिकेने करावं, आणि न्यायपालिकाही हस्तक्षेप करत नसेल तर त्या देशातल्या सेक्युलर व्यक्तीने, सेक्युलर समाजाने त्यात हस्तक्षेप करावा असं मला वाटतं. आपल्याला माहीत असलेल्या काही गोष्टींचा उदाहरण म्हणून मी दाखला देईल. तुम्हाला माहित असेल, एक 5-10 वर्षापूर्वी श्री श्री रविशंकर नावाचे ग्रस्त आहे, त्यांनी त्या यमुनेच्या तीरामध्येच, पात्रामध्येच स्टेज बांधला. इंटरनॅशनल, आपल्याकडे भारतातल्या सगळ्या बुवा बाबांचं सगळं इंटरनॅशनल असतं, तर त्यांनी इंटरनॅशनल काहीतरी सेमिनार किंवा फेस्टिवल घेतलं आणि ते मध्येच स्टेज घातल्यामुळे आरोग्याला बाधा आली अशी तक्रार झाली. ते पाणी वगैरे त्यांना 5 कोटी रुपयाचा दंड केला. हे जे आहे ते सेक्युलर. हस्तक्षेप केला न्यायपालिकेने, हस्तक्षेप. नंबर 2 ही पंढरपूरची वारी आहे. आता जरा बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे, परंतु एक 10-20 वर्षापूर्वी इतकी घाण व्हायची की तिकडून माणसं आली की सगळी आजारीच पडायची. हायकोर्टानं सणकावलं त्यांना, की आरोग्याची व्यवस्था नीट करण्याचं तुमच्या वाऱ्या बंद करेल म्हणून सांगितलं. हा न्यायालयाने केलेला हस्तक्षेप. आणि आपण सगळे जाणताच की हो, परवा 2 वर्ष सगळ्या धर्माची सगळी प्रार्थना स्थळं कुलूपबंद होती ना. कुणाचं नुकसान झालं? फक्त एका वर्गाचं नुकसान झालं, त्या गाभाऱ्यात असणार आहे. बाकी कुणाचं नुकसान झालं? 2 वर्ष किमान मला वाटते बंद होती. कारण का? आरोग्याला बाधा. म्हणजे लक्षात घ्या, ही किती 25 कलम ताकदीच आहे. माणसाच्या आरोग्याला बाधा. आणि ऑन द कॉन्ट्ररी आता काय झालंय, मला असं वाटलंय भोळा बाबडा स्वभाव म्हणून, की आता 2 वर्ष सगळ्या धर्माची प्रार्थना स्थळ बंद झाली, कुणाचं काय नुकसान झालं नाही, बहुतेक आता ते उघडणारच नाही. पण काय करावं, आता तर अगदी दोन नाही, एकच वर्ष सुद्धा झालं नाही. या बजेटमध्ये, गेल्या बजेटमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी सगळ्या धर्माच्या लोकांना करोडो रुपये दिले. तिथं ते सौंदर्य म्हणून एक आहे, ते सोडतात पोरी, 100 कोटी रुपये दिलेत करते. आणि मला हळूहळू शंका अशी यायला लागलेली आहे की बौद्ध लोकांना पण ते द्यायला लागले. आणखी बारीक 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 बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे ताराबाई मोहोळकर म्हणाल्या की हिंदूच्या धर्म काय ते देवारात बुद्ध का नाही, म्हणजे बुद्ध ही पूजायची गोष्ट करायची, असं पण त्याचा अर्थ होऊ शकतो ना. नाही असं ते पण आलंय सगळं. असो, महत्वाचा मुद्दा काय आपला, की हस्तक्षेप करणारं तत्व म्हणजे सेक्युलरिझम आहे. आणि त्याची काही मी उदाहरणं दिली. भारतामध्ये सेक्युलरिझम चर्चा 2 वेळेला झाली. एक 1976 साली 42 घटना धरून बदलून त्याचं प्रियांबल मध्ये सेक्युलर शब्द आणला आणि तेव्हा एक चर्चा झाली. पुन्हा झाली ती 2015 ला. संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं गेलं आणि त्या विशेष ह्याचं बीजेपीचं सरकार होतं ना 15 ला. आणि त्या विशेष अधिवेशनाच्या संसदेच्या निमित्तानं बाहेर जे फ्लेक्स लावले होते, पोस्टर्स, त्याच्यामध्ये प्रियांबल जे होतं त्या प्रियांबल मधून सेक्युलर शब्द उडवून लावला, घातला नव्हता. लोकांनी विचारलं का? नाही, 49चं प्रियांबल लावले. 49 नव्हतं ना, 76 ला आलं.
म्हणजे हे किती बनेल लोक आहेत आणि हुशार लोक आहेत. पण त्या संबंधी मी एवढंच सांगेन की आपली परवानगी असेल तर ती तेवढ्यावर ते प्रकरण थांबलं नाही. चर्चा कुठे गेली पुढे की 49ला सेक्युलर शब्द हा प्रियांबलमध्ये नव्हता. तो 76 साली इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली त्या प्रधानमंत्री असताना आला. आणि संविधान बनत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी सेक्युलर शब्द टाकायला विरोध केला होता. त्याच्या पुढचं विधान असं आलं की बाबासाहेब आंबेडकर हे सेक्युलरिझमच्या विरोधात आहेत. अजूनही काय लोकांना वाटतं आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. ते बोलल्याशिवाय मला थांबता येणार. मला सांगायला आनंद वाटेल की 15 नोव्हेंबर 1948 रोजी संविधान सभेत प्रोफेसर के.टी. शहा यांनी संविधानाच्या उद्देशिकेत सोशलिस्ट, युनायटेड आणि सेक्युलर असे 3 शब्द घालण्याची सूचना मांडली. त्या सूचनेच्या वेळेला जी चर्चा झाली अनेकांनी केली, त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले ते मी वाचून दाखवतो. तुम्ही कॅड त्याला म्हणतो, कॉन्स्टिट्यूशन डिबेट असेंब्ली डिबेट, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेट, त्याच्यामध्ये ते आहे. ते का सांगतो आहे, आज सुद्धा ज्या ज्या लोकांना बाबासाहेब आंबेडकर हे सेक्युलरच्या विरोधात होते असं वाटतं किंवा समजून घेतले, त्यांचा थोडाफार काही बदल झाला तर झाला, नाही झाला तर राहिलं. आपल्याला ते काय म्हणाले पहा, शब्द कुठले घालायला सांगितले होते, सोशलिस्ट, युनायटेड आणि सेक्युलर. बाबासाहेब पुढे काय म्हणाले सांगण्यापूर्वी मी थेट विधान असं करतो, बाबासाहेब आंबेडकर वॉज डेडली अगेन्स्ट टू कम्युनिझम. हे अंडरलाईन करून घ्या. हे अनेक लोक काय काय बडबडतात, त्याला काय अर्थ नाही. ही वॉज डेडली अगेन्स्ट कम्युनिझम, समाजवाद वगैरे वगैरे. तर ते काय म्हणतात पहा, आज अनेकांना असे वाटत असेल की समाजवादी व्यवस्था ही भांडवली व्यवस्थेपेक्षा चांगली आहे, परंतु त्याहूनही अधिक चांगली व्यवस्था असू शकते आणि त्यासंबंधी विचारी लोक पुढे निर्णय घेतील. म्हणून माझ्या विचाराने संविधानाच्या माध्यमातून लोकांना एकाच प्रकारच्या व्यवस्थेत राहण्यासाठी बाध्य करणे आणि त्यांना स्वयंनिर्णयाचे स्वातंत्र्य न देणे योग्य होणार नाही. ते कशाबद्दल बोलले, सोशलिस्ट बद्दल बोलले, सेक्युलर बद्दल बोललेले नाही. याही पुढे जाऊन त्यांनी असे स्पष्ट केले की राज्य निदेशक तत्व 31 नुसार समाजवादाचाच आग्रह धरलेला आहे. म्हणजे संविधानामध्ये इतरत्र समाजवादाचा आग्रह धरलाय, त्यामुळे प्रियांबल मध्ये टाकण्याची गरज नाही. याचा अर्थ असा की या संपूर्ण चर्चेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सेक्युलरिझमचा उल्लेख सुद्धा केलेला नाही, सोशलिस्टला विरोध केलेला आहे. आणि म्हणून त्यांनी समारोप करताना काय म्हटलं, समारोप करताना म्हटलं की therefore my submission is that the socialist principles are already embodied in our constitution and it is unnecessary to accept this amendment. इथं सुद्धा सोशलिस्ट प्रिन्सिपल बद्दल बोलले समारोप करताना, ते अननेसेसरी होईल म्हणाले. असो, आता हे संविधान जे आहे ना ते सगळं सेक्युलर आहे, सगळं सेक्युलर आहे. त्यातल्या काही कलमांचा मी 2-2 मिनिटांमध्ये उल्लेख करून थांबणार आहे. त्यातलं पहिलं सगळ्यात मगाशी जी व्याख्या केली ना त्यातली वर्ल्डली असा एक शब्द आहे. म्हणजे या जगाशी जे निगडीत आहे ते सेक्युलर, पारलौकिक जगाशी आहे ते सेक्युलर नाही. आणि मग तुम्हाला सांगताना मला आनंद होतोय की 17 ऑक्टोबर 1949 रोजी एच.व्ही. कामत नावाचे सदस्य होते. त्यांनी अशी एक सूचना मांडली की प्रियांबलची सुरुवात ही इन द नेम ऑफ गॉडने करावी. पाकिस्तान निर्माण झालं होतं, तिकडे नेम ऑफ अल्लाह झालं होतं, त्यामुळे काही लोकांच्या डोक्यात ते होतं. ते म्हणजे इन द नेम ऑफ गॉडने सुरुवात करा. त्यावर खूप चर्चा झाली आणि आपण पाहतो खर तर 41 विरुद्ध 68 मतांनी ही दुरुस्ती फेटाळली.
खरं तर मतदान फार कमी वेळेला घेतलं गेलेलं आहे, फार कमी वेळेला. बहुतेक वेळेला लोक मान्य करायचे, यावेळेला मात्र लोक नाही म्हटले याच्यावर मतदान करा. त्या कामातल्या अनेकांनी सांगितलं की तुम्ही तुमची दुरुस्ती मागे घ्या, नाही घेतली. आणि मग मतदान केल्यानंतर 68 मतं विरोधी गेली, त्यामुळे ते फेटाळलं गेलं. आणि आपण जाणतोच आहोत आता, इन द नेम ऑफ गॉडच्या ऐवजी वी द पीपल ऑफ इंडिया अशी आपल्या कॉन्स्टिट्यूशन सुरुवात आहे. संविधानाच्या पहिल्याच वाक्यापासून संविधान सेक्युलर असल्याचा उद्घोष करते. आणि मग आणखीन काय कलम आहे त्याचा उल्लेख करून मी पुढे जाणार आहे. म्हणजे कुठे कुठे सेक्युलरिझम आहे तेवढंच सांग. खरं तर पहिली जी 14 ते जवळ 18, 20, 19 पर्यंत जी अनुच्छेद आहेत ते सगळे सेक्युलरच आहेत, म्हणजे या जगाशी निगडीत आहे. पण जास्त ठळकपणे कुठे आहे, 28(1) आहे, 25(1) मगाशी सांगितलं, 28(1) आहे. ते काय म्हणतं, कोणत्याही अनुदानित शिक्षण संस्थेत कोणत्याही प्रकारचे धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. आणि यावेळेला बोलताना बाबासाहेब खूप बोलले, त्यातलं एक वाक्य मुद्दाम सांगतो. धार्मिक शिक्षण का दिले जाऊ नये ते मानतात, त्यांच्या शब्दात सांगतो. आपल्या देशात जेवढे प्रचलित धर्म आहेत ते केवळ असामाजिक आहेत असं नव्हे, तर ते परस्पर संबंधितच आहेत नव्हे, तर समाज विरोधी आहेत. म्हणजे या देशातला प्रत्येक धर्म हा समाज विरोधी आहे. भारतीयांचं कर्तव्य काय ठरतं, तुमच्या वाटणीला आलेला धर्म फेकून द्या, दुसऱ्याचा धर्म फेकून द्यायच्या बाबतीत तुम्ही कशाला पडताय, तुमचं घर स्वच्छ करा ना, आपल्याकडे दुसऱ्याचंच घर स्वच्छ असो. आणि आणखीन एक ते काय म्हणाले माहिती आहे की शाळेत येणारी मुलं संस्कारक्षम असतात. आणि धर्माचं काय वैशिष्ट्य आहे, प्रत्येक धर्म प्रचारक काय म्हणतो, माझा धर्म बरोबर आहे, दुसऱ्याचे चुकीचे आहे असं म्हटल्याशिवाय त्यांचं चालतच नाही ना. आणि मग बाबासाहेब म्हणतात की असं जर प्रत्येक जण येऊन सांगायला लागला, माझा धर्म बरोबर बाकीचे चुकीचे, माझा धर्म बरोबर बाकी चुकीचे, याचं शेवट काय होईल, सगळे धर्म चुकीचेच असतात. आणि असा गोंधळ त्या बालवयामध्ये मुलांना देणं घातक ठरेल. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की शाळेत कुठल्याही प्रकारचं कसलेही धार्मिक शिक्षण देऊ नका. आणि डायरेक्टरी प्रिन्सिपल मध्ये आहे ते 44 काय त्याला म्हणतात, युनिफॉर्म सिव्हिल कोड, त्याच्याबद्दलही आपल्याकडे मतभेद आहेत. आपल्याकडे काय होतं, कोणाच तरी प्रेमात पडलं की चुकीचं बरोबर कळत नाही. म्हणजे समान नागरिक कायदा मुस्लिमांच्या विरोधी आहे असं एक आपल्याकडे पसरवलं गेलेलं आहे. ते चुकीचं आहे. खरं तर ते देशाच्या हिताच आहे, दॅट्स ऑल. कोणाच्या विरोधी वगैरे काय त्याची गरज आहे, काय गरज सांगण्याची गरज आहे. आणि बाबासाहेबांनी त्या वेळेला पण पटवून देण्याचा प्रयत्न केला की भारतामध्ये तसं युनिफॉर्म सिव्हिल कोड आहेच. त्यांनी उदाहरण दिली, IPC इंडियन पिनल कोड आहे, तो सगळ्यांना सारखाच लागू आहे. जमिनी खरेदी विक्री करायचं असेल तर तुम्हाला सारखेच नियम आहेत. परदेशी त्याला काय म्हणतात, पारपत्राला मराठीत काय म्हणतात, पासपोर्ट, आणि इंग्रजीत काय म्हणतात, मराठीत पारपत्र, इंग्रजीत जरा कंटाळा असाल म्हणून बघतो. तर त्यासाठी असणारे सगळे नियम सारखेच आहेत. काय लोकांनी काय शंका काढली की एवढ्या मोठ्या देशात युनिफॉर्म सिव्हिल कोड कसं. बाबासाहेब म्हणजे अनेक सिव्हिल कोड लावलेत ना आपण इथं कॉमन, तेव्हा हे लावायला काय बिघडलं. असो. आणखीन एक मुद्दा आहे की 13वं जे हे आहे आर्टिकल, अनुच्छेद, ते काय म्हणतं की या संविधानाच्या प्रारंभाच्या लगत पूर्व भारताच्या राज्य क्षेत्रात अंमलात असलेले सर्व कायदे ते जेथवर या भागाच्या तरतुदीशी विसंगत असतील तोपर्यंत शून्यवत ठरतील. म्हणजे संविधान अस्तित्वात आले की पर्सनल लॉ असतील, अमुक असतील, तमुक असतील, ते शून्यवतच व्हायला पाहिजे. होत नाहीत, करत नाहीत. हा शासकीय लोकांचा दुर्बळपणा किंवा भारतीय नागरिकांचा सुद्धा दुर्बळपणा आहे. भारत माझा देश असं आपण म्हणत असो, तर त्या देशात जेवढं वाईट आहे तेवढं नष्ट करण्याची जबाबदारी भारतीय म्हणून माझीच राहते ना. आता याचा अर्थ काय झाला, एक बरं झाले अलीकडे की भारताच्या केंद्रस्थानी संविधान येते.
विरोधक म्हणतात म्हणजे कसं, आम्हाला पूर्वी कॉलेजमध्ये असताना एक शिकवायचे की स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजींमध्ये महात्मा गांधी आणि एक तर तुम्ही गांधीजींच्या बाजूचे पाहिजे किंवा गांधीजींच्या विरोधी, असं दोन भाग होते. म्हणजे गांधीजीच्या बाजूचे हे आणि गांधीजीच्या विरोधातले हे. जसं की परवा 10 वर्षापूर्वी आणि आता प्रेझेंट मध्ये अमेरिकेचं हे म्हणणं, एक तर आमच्या बाजूने नाही तर आमच्या विरोधात, तटस्थ वगैरे काही चालणार नाही. आणि आता ते ट्रम्प का कोण आलाय तो तसंच करायला लागलाय. म्हणजे सांगायचा मुद्दा तसा आता झाले आणि उद्या होणार आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान मध्ये एक तर बाजूचे व्हा नाहीतर विरोधक व्हावा, असं होणार आहे. त्याची प्रोसेस चालू आहे. ती एक जमेची गोष्ट. या निमित्तानं बाकी सगळे वजा राहतील आणि ते आपल्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. आता ज्या शाळा आहेत ना, त्या शाळा अशा म्हणू शकत नाहीत. एखादं महाविद्यालय असं म्हणू शकत नाही किंवा असं एखादं विद्यापीठ आहे ते असं म्हणू शकत नाही की माझ्या शाळेत शिकलेला विद्यार्थी, माझ्या महाविद्यालयामध्ये शिकलेला विद्यार्थी, माझ्या विद्यापीठात शिकलेला विद्यार्थी सेक्युलर असेल, तो रॅशनल असेल, बुद्धी प्रामाण्यवादी असेल, असं काय आपण दावा नाही करू शकत. सेक्युलर राहू दे, विवेकवादी असेल एवढं तर नाही ना. म्हणजे शाळा महाविद्यालय विद्यापीठातून बाहेर पडलेली शिकून मुलं ही अजूनही अविवेकी आहे. तर आपण अशी एखादी छोटी शाळा सुरू करावी की ज्यामधून केवळ विवेकी लोक तयार होतील. विवेकी निर्माण झाला की सेक्युलर निर्माण होतो. सेक्युलरचा पाया हा विवेकवाद आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाबद्दल म्हटलं की गौतम बुद्ध जर रॅशनल नसते तर कोणीच नसते. कदाचित बाबासाहेबांनी बुद्धिझम स्वीकारला त्याच्या अत्यंत महत्वाच्या कारणापैकी एक कारण आहे की बुद्ध विवेकवादी होते. असो, अलीकडे आता हिंदू राष्ट्राचा आणि नव्या संविधानाची चर्चा चालू आहे. या पार्श्वभूमीवरती आपल्याला अतिशय सजग राहिलं पाहिजे आणि सेक्युलर जी बघाशी म्हटलं लस आहे ती लस सगळ्या भारतीयांना टोचण्याची जबाबदारी शासनाची आहे, न्यायालयाची आहे. आणि जर शासन न्यायालयीन करत नसेल तर त्या भारतातल्या आपल्या देशातल्या सेक्युलर लोकांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि येणारे जे काही धार्मिक संकट आहे ते परावृत्त केलं पाहिजे असं मला वाटतं. पहिली गोष्ट अशी की अन्यायी धार्मिक व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करणारं तत्व जर सेक्युलर असेल तर बुद्ध हा पहिला सेक्युलर ठरतो. कारण त्यावेळेच्या जी काही धर्म म्हणून चालू होतं त्याच्यामध्ये गौतम बुद्धाने हस्तक्षेप केला. म्हणजे यज्ञ संस्कृती असो, पशुबळी द्यायची व्यवस्था असो किंवा अन्य ज्या काही गोष्टी असतील धर्म म्हणून चाललेल्या त्या सर्वांमध्ये त्यांनी हस्तक्षेप केला आणि लोकांना विवेकवादाचा मार्ग दाखवला. म्हणून माझ्या दृष्टीने जगातला पहिला तत्वज्ञ म्हणून जो सेक्युलर असेल त्याचं नाव आहे गौतम बुद्ध. आणि म्हणून गौतम बुद्धाचं सगळं तत्वज्ञान मगाशी म्हणालो तसं वर्ल्डली आहे, या जगाशी निगडीत आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंतच आहे. जन्माच्या अगोदरचं आणि मृत्यूच्या नंतरचं याचा काही संबंध गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाशी नाही, जे तत्व सेक्युलरिझमचंही आहे. धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे धम्म सांगितलं. दलाई लामाच्या एका पुस्तकाचं नाव आहे बियॉन्ड रिलीजन इथिक्स फॉर होल वर्ल्ड. बियॉन्ड रिलीजन इथिक्स फॉर होल वर्ल्ड. मी याच्याबद्दल काय म्हटलं, धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे धम्म. आणि दलाई लामांचं पुस्तकाचं नाव काय आहे, बियॉन्ड रिलीजन इथिक्स फॉर होल वर्ल्ड. इथिक्स म्हणजे धम्म असेल तर आपण ते विधान असं करू शकतो, बियॉन्ड रिलीजन धम्मा फॉर होल वर्ल्ड. आणि त्याला जोडून मी धाडसानं म्हणणार आहे बियॉन्ड रिलीजन सेक्युलर फॉर होल वर्ल्ड. हे का म्हणतोय त्याचं स्पष्टीकरण पुढे देऊन मी थांबणार आहे. मगाशी म्हटलं की ते हॉलिओके जे पुस्तक आहे प्रिन्सिपल्स ऑफ सेक्युलरिझम, त्यामध्ये सेक्युलरिझमची वैशिष्ट्य सांगितली. त्याची 3 वैशिष्ट्य महत्वाची. एक, ह्युमॅनिझम. म्हणजे सेक्युलरिझम म्हणजे ह्युमॅनिझम. आता याच्यापेक्षा शिल्लक काय राहिलं मला काय कळत असो. नंबर 2,
मोरॅलिझम, त्याला इथिक्सच म्हणू. आणि तिसरा आहे मटेरियलिझम, म्हणजे भौतिक. म्हणजे भौतिक, नैतिक आणि मानवतावादी ही जर सेक्युलरिझमची वैशिष्ट्ये असतील तर त्यासारखीच सगळी वैशिष्ट्य गौतम बुद्धाच्या धम्माची आहेत. याबद्दल दुमत असण्याचं काय कारण आहे असं मला वाटत नाही. सेक्युलरिझमच्या चुकीच्या व्याख्या कुठल्या कुठल्या आहेत? सर्व धर्म समभाव चुकीच्या व्याख्या. तिकडे रशिया चीनकडून एक आलं की आपल्याकडे आलं, नंतर पण आलं की धर्म हा घरात ठेवा, बाहेर आणू नका. मी म्हणालो जी गोष्ट बाहेर वाईट आहे ती घरात कशी चांगली असू शकते? धर्म बाहेर ठेवा, आत आणू नका. बाहेर वाईट आहे, आत वाईट, तर बाहेर कशी चांगली? कसंही केलं तर वाईट असतात. असो, तर मी आता याच्याकडे येतो. शासन सर्व धर्माचा सारखाच आदर करेल अशी एक व्याख्या करण्यात आली, घातली नाही तर ही सुद्धा चुकीचीच आहे. शासनाचा कोणता एक धर्म असणार नाही. आम्ही त्यात शक्कल लढवली, सगळेच धर्म आपले करून टाकले. म्हणजे एक चोर नको तर सगळे चोर आमचे, असो अशा काही चुकीच्या व्याख्या करण्यात आल्या. आणि मग त्या धर्मनिरपेक्षते संबंधी मी बोलत होतो, ते बोलतो आहे बरोबर. धर्मनिरपेक्षता या शब्दाचा अर्थ होतो च्या शिवाय. म्हणजे निरपेक्ष म्हणजे च्या शिवाय, व्यक्तिनिरपेक्ष म्हणजे व्यक्तीशिवाय असं. धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्माशिवाय. सेक्युलरिझम असं नाही. म्हणजे धर्माशिवाय सेक्युलरची व्याख्याच करता येते, जरी त्याचा एक अर्थ अब्सेन्स ऑफ रिलिजन असला तरी. मी त्याचं एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. धर्म आणि सेक्युलरिझमचं रिलेशन कसं आहे? डॉक्टर आणि रोग्यासारखं. म्हणजे रोग्याशिवाय डॉक्टरची आपण कल्पना नाही करू शकत. पण त्याचं नातं कसं आहे की डॉक्टरचं काम काय की रोग्यामधला रोग नष्ट करणे. तसं सेक्युलरिझमचं काम काय तर धर्मामधलं जेवढं वाईट आहे तेवढं नष्ट करणे. काय शिल्लक राहिला तर राहिलं. पण सेक्युलरिझमच्या तत्वाने जर धर्मामधलं वाईट जेवढं आहे काढून टाकायचा प्रयत्न केला तर जगातल्या कुठल्याच धर्मातलं काही शिल्लक राहत नाही. पण सगळी माणसं समजा निरोगी आहेत, पण रोग होऊ नये म्हणून सुद्धा डॉक्टरची गरज असते. तसं हे सेक्युलरिझमचं आहे. एवढं विश्लेषण मला असं वाटतं पुरेसं आहे. असं जर आहे तर आपण कोणत्याही एका धर्मात राहून किंवा सगळ्या धर्माचं लालूचांगण करून कोणत्याही धर्मामधली गुलामगिरी नष्ट करू शकत नाही, शोषण नष्ट करू शकत नाही, किंवा दुःख नष्ट. म्हणजे तुम्ही कुठल्या तरी धर्माचे आहात आणि धर्मातलं दुःख, शोषण, गुलामगिरी नष्ट करू शकत नाही. म्हणून तुम्हाला सगळ्या धर्माच्या व्यवस्थेच्या बाहेर जावं लागेल. म्हणून एक संदर्भ देतो. आर्किमिडीज नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला, आर्किमिडीज. त्यानं तर्फेचा शोध लावला. तरफ म्हणजे अशी फळी असते, मध्ये टेको असतो आणि त्या टेकोच्या आधारे जास्तीत जास्त वजनाची वस्तू सुद्धा त्या तर्फेच्या आधारे उलटवून टाकता येते. आणि तो म्हणाला, आर्किमिडीज म्हणाला, मला पृथ्वीच्या बाहेर एक टेको द्या, मी पृथ्वी उलटवून टाकू. तसं सगळ्या धर्मातली सगळी दुःख, सगळी गुलामगिरी, सगळी शोषण हे जर तुम्हाला दूर करायचे असेल तर तुम्हाला सगळ्या धर्माच्या बाहेर एक टेकू पाहिजे. आणि तसे दोन टेकू आपल्याकडे उपलब्ध आहेत. एक सेक्युलरिझम असा एक टेकू आहे की ज्या माध्यमातून तुम्ही सगळ्या धर्मातल्या सगळ्या अनिष्ट प्रथा आणि सगळ्या वाईट गोष्टी नष्ट करू शकता. आणि दुसरा एक टेकू आहे तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला धम्म. ज्याला धम्म नको त्यांनी सेक्युलरिझम घ्या, ज्यांना सेक्युलरिझम नको त्यांना धम्म घ्या. पण धम्म टेकू कसा उपयुक्त ठरतो त्याची चर्चा मी पुन्हा केव्हा तरी करेन. संयोजकांनी मला दीर्घकाळ बोलण्याची संधी दिली. खरं तर मी एक मॉब बघून आणि वेळ बघून मी माझे काही जम्पिंग मुद्दे मांडले सविस्तरपणे मांडण्यासाठी. लवकरच माझं एक पुस्तक येतं आहे, त्याला वेळ लागतो. माझं परिव्राजक 12 वर्षांनी आलं, जयंती 17 वर्षांनी आली आणि आता हे याला 11 वर्ष झाली. या सेक्युलरिझमवरती मी अभ्यास करतोय. पण या डिसेंबर पर्यंत निश्चित एक चांगलं पुस्तक सेक्युलरिझमवरती की जे
की जे येणाऱ्या धार्मिक जो उन्माद आहे त्याला अटकाव करेल आणि माणसं धार्मिकतेपासून, धर्माद्धतेपासून आणि धार्मिक हिंसेपासून मुक्त राहतील. अशा प्रकारचा एक छोटासा रोल करण्याची आम्हाला संधी मिळेल. पुन्हा एकदा संयोजकांना मी धन्यवाद देतो. आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो. थांबतो. जय भीम.